मला असं वाटतं इतके स्वार्थी लोक झालेत की फुकटची एक कवडी फेकून नाही मारणार बिना कोणत्या स्वार्थाचं, नाही का? काही ना काही स्वार्थ असेल भाई प्रत्येक गोष्टीमध्ये, की त्या स्वार्थाविना तो तुझ्याकडे येणार सुद्धा नाही. फक्त बापच एकमेव आहे की तो तुझ्या बिना स्वार्थाचा तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहील. दुसऱ्याची प्रगती झालेली पाहायला शिका. तुमच्या वाट्याला सुखच सुख आहे. आयुष्य हे खरं खोटं चांगलं वाईट काहीही नसतं. आयुष्य हा एक प्रवास आहे आणि हा प्रवासच म्हणजे एक आयुष्य. घरच्यांना माझ्या लग्नाची पडली आहे. आता त्यांना कोण समजवल? मला जीवनसाथीने जीवनात शांती पाहिजे. शाळा काय असते ते कळलं आज, पण जगलो तेव्हा. ते न विसरणाऱ्या दिवसांपैकी दिवस असतात. शाळांच्या सर्व मित्रांना माझा नमस्कार. मी सर्वांची आठवण करतोय. भलेही बोलणं नसेल होत, पण मी मिस करतोय. आणि तुमचं नावही जेव्हा येतं ना, तर एक वेगळी स्माईल, एक वेगळी आठवण त्या झोनमध्ये चाललं जातं ना. ते फुटबॉल, ते क्रिकेट, ते लपंडाव, ते धप्पाकुट्टी, या सगळ्या गोष्टी मिस करतोय. सगळ्यांना आठवतोय. आणि जेव्हा जेव्हा वेळ भेटत राहील ना, तेव्हा तेव्हा नक्की भेटूया. आभार तुमचे माझ्या जीवनात येण्याबद्दल. जसं आहात ना तसं जगासमोर सादर हो. खरं ओरिजिनलला डुप्लिकेटपेक्षा नेहमी जास्त किंमत असते. ऋण झुणते गुण गुणते कधी गुंत. जर आमचा वाईट वेळ चालू आहे तर आमची काय चूक आहे? पण तुम्ही तर आपले लोक आहात, तर मजे कमी घ्या आणि सावध राहा. कारण आम्हालाही तुमची पूर्ण जन्मकुंडली माहिती आहे. काय करू, कुठे जाऊ, कोणाला सांगू? हे जे माझ्यासोबत घडतंय हे कसं सहन करू यार? आणि शेवटी कालांतराने तोही दिवस येतो ज्यात धोका देणारी व्यक्ती ही दुःखात असते आणि धोका खाणारी सुखात. ऋण झुणते गुण गुणते कधी गुंतते हर. त्या दिवसापासून कधीच नाही पाहिलं मी तिला. माहित नाही यार कशी दिसत असेल ती. की तू माझ्या जीवनाचा तमाशा बनवून ठेवलाय. हे जायचं असेल तर जा ना. हे जाऊन येणं, मग येऊन परत जाणं, हे काय लावलंय? बिछडे तो जी ना पाएंगे. एक लक्षात ठेवा, अपयशाला अपयश येत नाही तोपर्यंत लढायचं. लागा तयारीला. विषय संपला. अजून काही दिवस फक्त. तयारी तर सुरूच आहे. असं उत्तर देईल ना की पुन्हा कधी कोणी प्रश्न नाही करेल. मनातून उतरले ते लोक ज्यांच्या मनाचा आम्ही खूप मनापासून विचार केला होता. आता घेतला निर्णय तर माघार घेणार नाही. लाख अडचणी आल्या तरी चालेल, पण जे ठरवलंय ते केल्याशिवाय राहणार नाही.